मी जयंती, मी मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सन्मोहन शास्त्रानं सगळ्यांना मोहित करणारे डॉक्टर अजित कुमार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। थायलंड, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी योग साधनेवर अनेकांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं। मात्र यावेळी त्यांचा दौरा होता तो ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये। मात्र काही कारणास्तव त्यांचा व्हिसा रिजेक्ट झाला। मग त्यांनी साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचं ठरवलं आणि ते देखील पायी। तर मग पाहूया कसं ते। साई 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 बाबा साई साई साई। पायी हळूहळू चाला, मुखानं साईनाथ बोला असं करत करत डॉक्टर अजित शिर्डीला पोहोचले। पहाटे 3:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते सांगली ते शिर्डी असा प्रवास करत होते। दिवस रात्र चालून ते 8 दिवसांनी शिर्डीला पोहोचले। मेरे हृदय कमल पर विराजमान श्री साई बाबा और साई बाबा के असीम कृपा से ही मैं जीवन में हर पल हर क्षण आगे चल रहा हूँ। उन्हीं के आशीर्वाद से मेरा जीवन चल रहा है। साईबाबांची मनोभावे पूजा करून आणि दर्शन घेऊन ते घरी परतले। यावेळेस डॉक्टर अजित यांना पूर्ण विश्वास होता की यावेळेस त्यांचा व्हिसा रिजेक्ट होणार नाही। त्यांनी पुन्हा लंडनच्या व्हिसासाठी अर्ज केला। त्यात त्यांना लंडनमध्ये पुरस्कार मिळणार असल्याचंही नमूद केलं। आणि काय आश्चर्य, यावेळेस त्यांना व्हिसा मिळाला। लंडनला गेल्यावर त्यांना पुरस्कार नाही तर त्यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला। मेरे जीवन भर में मैं फिर कभी न तो लंदन जा पाता न पेरिस जा पाता। यूरोप का मेरा सपना अधूरा ही रह जाता। डॉक्टर अजित यांचा बाबांवरचा विश्वास सार्थकी झाला। साईबाबांमुळेच हे शक्य झालं असं ते सांगतात। खरी श्रद्धा आणि निस्सीम भक्ती केली की देवही आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, हेच यावरून कळून येतं। सचिन साळुंखे, सांगली, मी मराठी। आता वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।